ती स्वरात आणि परफेक्ट रागधारी गाणारी पिढी आहे, लक्षात ठेवा. आणि याचं श्रेय आजच्या या पिढीलाच जातं. आणि यांच्यासाठी थोडासा मनोरंजन. आता ह्यांका गाणी खायची आवडतं, मी गाणी बिणी जास्त म्हणणार नाही अजिबात, कारण आमच्यावर सध्या दबाव आहे. बरोबर. दिस इज पॉइंट द चिल्ड्रन वॉन्टेड टू बायबल फॉर दिस क्लब. मला फक्त अर्थ विचारू नका, कारण मी 12वी 3दा नापास असलेला बुवा आहे. हा असू दे, तर काय तो माझा दोष नाही, शिक्षकांचा दोष आहे. कंटाळा तरी त्यांनी मला पास करू व्हायला होता. तुम्ही सगळे ग्रॅज्युएशन पूर्ण करा. मुलींना सांगतोय, मुलींना सध्या, कारण मी हे मुलींना मार्गदर्शन जे करतो आणि इतर बुवा करतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे बघेलेलो. माझे YouTube वरचे कार्यक्रम ऐका, मुद्दाम ऐका, मुद्दाम ऐका. माझे कार्यक्रम 99% मुलींवरच असतात आणि माझ्या तरुण वर्गावर. वयस्कर लोकांना सांगण्या एवढं, आता ते रिटायरमेंट आहेत. कशामध्ये? मिलिटरीमध्ये रिटायरमेंट. म्हणजे काय परमेश्वराने त्यांना आयुष्याची त्यांची नाळ बांधलेली असेल बघा. आणि आपल्या देशासाठी ते लढून आज परत स्वगृही आपले आहेत. ही आपली पुण्याई आहे आणि ही आपली संस्कृती आहे. भगिनीनं मला सांगायचं, मी जास्त वेळ घेणार नाही, 1 तास ते बरोबर 1.25 तासामध्येच भुवाला वारी देणार. आणि भुवानी मला 2 तासामध्ये भारुडा सहित वारी द्यायची आहे. नियमांचा काटेकोर सध्या मी पालन करतोय. आणि जो बुवा नियमाच्या बाहेर जाईल, समजून जायचं 570 लावणार त्याच्यावर. हा 570 880. आपल्याकडे आमच्या गावात पण असेल. तर माझ्या भगिनीला सांगतोय, ऐकायचं असेल तर ऐका. तुम्ही खूप लहान आहात, तुमच्यापेक्षा माझी लहान मुली लहान आहे तुमच्यापेक्षा. तुम्हाला खूप डिमांड आहे, लक्षात ठेवा भगिनी. मी सगळ्या तरुणांना दोष देत नाही, पण महाराष्ट्राची आकडेवारी काय सांगते? 100% मुली आहेत, सॉरी 100% मुलगे आहेत आणि 70% फक्त मुली आहेत. किती? 70%. म्हणजे 30% मुलगे लग्नाशिवाय राहणार आहेत. समजून घ्या, 30%. म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आज्ञेत राहा. आपलं एक स्वतःच स्टेटस निर्माण करा. वकील व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, शिक्षिका व्हा. आणि एखादा जर तरुण आवडला तर तो सुद्धा त्याच लेवलचा पकडा. नाही तर तुम्ही असणार इंजिनियर आणि तो असतो धोंडे ताशीत. असला करू नको. म्हणून भगिनींना सांगतोय, तुम्हाला भविष्य काळात खूप किंमत आहे. मी जास्त वेळ घेणार नाही फक्त. आणि माझ्या तरुण वर्गाला सांगतोय, ज्या माझ्या तरुणांची जर लग्न जमत नसतील, जे 35 ते 45 मध्ये आहेत, त्यांना सांगतोय, प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा, कुलदेवतेचं स्मरण करा. 100% ज्या भगवंताने तुम्हाला चोच दिली आहे, त्यांनी दाने सुद्धा तुमच्यासाठी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही हे नाराज होऊ नका. फक्त 35च्या आतल्याने जरा थोडे दिवस थांबा, तर बाकीचे भागतले. नाही तर तुम्ही जर 25 पासून तयार राहिलास, 35 ते 45 वाल्यांका निर्वशी मंडळ खोलूची पाहिजे. असू दे. विनोद सन्माननीय विनोद लोके यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद, धन्यवाद. Bye.
श्रवण देसाई यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि आमच्या योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. रंगदेवता कशी असते बघा, रंगदेवता. माझ्या कोरसला विचारा, इथे येईपर्यंत माझा आवाज पूर्ण आज बाद झालेला, पण एखाद्या ठिकाणी रंगदेवता अशी साथ देते, सहजपणे काळी 4 पर्यंत स्टँडर्ड पेटीवर आवाज लागतोय, याला रंगदेवता म्हणतात. आणि हरिनामामध्ये ही ताकद आहे, लक्षात ठेवा. सगळ्याच ठिकाणी अशी रंगदेवता साथ देत नाही. लाखो रुपये खर्च करतात मंडळ, पण ती मनापासून जर केलं आणि ही पारंपरिक वारीसाठी जी गर्दी आहे ना, आम्हीच काही भजनी बुवानी ही संस्कृती बिघडवलेली आहे, लक्षात ठेवा. याला आम्ही सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहोत, आम्ही नाकारत नाही. दुसरं एक गाणं आहे, माझ्या राजाची जयंती. कोण काय म्हणता असता सरळ कायदा सांगा. कुमार दिवेश पुंडलिक जाधव, कैलासवासी सौ राजश्री आजी राजश्री जाधव यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझी लेवल कमी पुण्यभूमीवर दौलत राजा इथे गाजले, दौलत राजा इथे गाजले. अरे भोमताल बघा हाडाची काढाली कसा तुमतुरा होता आता. दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर,
पाटील बुवा कोण होते पांचाळ बुवा नाही का ही त्यांची गाणी आहे. आम्ही काहीतरी वरच्या टप्प्याचे पाना असो पाना हे सगळं मूळ लावलंय आमच्या कदम बुवानी पांचाळ बुवानी पाटील बुवानी खोपकर बुवानी काशीराम परब बुवा चिंतामणी पांचाळ बुवा हा प्रमोद धुरी बुवा या ठिकाणी आमचे विष्णू रामू बुवा त्यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बघा आता तरुण सगळे हसायला लागले. माका ह्याच्यात ह्या गाण्यात मी PhD केल्या सगळ्या. ही जी नवीन गाणी येत ती मी सगळी हई 1-2 तास ऑर्केस्ट्रा करू शकते पण म्हणणार ना. माका बघूचा हा परंपरेप्रमाणेच मी बारी करणार आहे आणि बुवांकडून मला अपेक्षा आहे. कारण एका चांगल्या पटीतले बुवा आहे त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून काहीतरी चांगलं घ्यायचं आहे आणि माझे जवळचे मित्र आहेत बुवा. प्रेमावर वरलं ग तुझं आता मला भरलं ग तुझं
एकच सांगायचंय, या गाण्याला अर्थ अजिबात नाहीये. हॅलो असा कसा देव येला झाला पाकची नवलाई शिववतारी तुझीच पार्वती तीच दिवाणूबाई. जन्म मृत्यूचा हा फेरा नाही चुकला कधी कुणा खेळ नियतीचा हा सारा सांभाळून सार करा आहे जग हे नश्वर. जन्म मृत्यूचा फेरा कुणाला चुकला नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. या फेऱ्यामध्ये फसू नका. जन्म आणि मृत्यू या मधलं जे अंतर आहे ते भगवंताने आपल्याला या पृथ्वी तलावर जगण्यासाठी पाठवलेलं आहे. आपण प्रत्येकाने एकच माझं वाक्य आजच्या बारीतून घेऊन चला. एकच, कुणाचं चांगलं करायला आपल्याला जमलं नाही तर मित्रांनो करू नका. आपण कुणाचं वाईट कधी चिंतू नका. कारण कर्म आपलं आहे. कर्म लक्षात ठेवा. जे कर्म करणार, मी या गजराच्या माध्यमातून एक 2-4 मुद्दे फक्त सांगणार आणि मग गजर थांबवला. जन्म मृत्यूचा हा फेरा नाही चुकला कधी कुणा खेळ नियतीचा हा सारा सांभाळून सार करा आहे जग हे नश्वर. थोडी धीर धरा, थोडा धीर धरा. विजय हा नेहमी सत्याचाच होणार. असत्य किती मोकाळू देत, फक्त सहनशीलता ठेवा, सौजन्य ठेवा. 100% विजय सत्याचा आहे. कलीचा फेरा आहे आणि हा जो कली आहे तो एका हातामध्ये आपलं लिंग आणि दुसऱ्या हातामध्ये जीभ घेऊन उभा आहे. लक्षात ठेवा. या 2 गोष्टीवर ज्याने ताबा मिळवला तोच या कलियुगामध्ये तरुण जाणार आहे. म्हणून सांगतोय बघा, भावाभावामध्ये पटत नाही. 2 जाऊ त्यांच्यामध्ये पटत नाही. बघा, तुम्ही निरीक्षण करा. 2-4 भाऊ एकत्र असतात. लग्नाच्या पूर्वी सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण घरात लग्न होऊन जेव्हा
मुलगी येते तेव्हा घरात मग भानगडी होतात. मी कुणाला महिलाला सगळ्यात वाईट म्हणत नाही, पण सोन्यासारखा जो संसार असतो मग ती काय सांगता, माझ्या भावाकडे सगळा काम करूचा लागता, ते दीर सगळे बसान खात, अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने जर लक्षात ठेवलं, कैलास जोई, राजेश ठोकरुल यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. प्रत्येक लग्न झालेल्या मुलीने जर लक्षात ठेवलं की जसं आपल्या आई वडिलांना आपण लग्न होईपर्यंत आई बाबा प्रेमानं म्हणतो, तसं लग्नानंतर जर आपल्या सासू सासऱ्यांना जर आई बाबा आपण मरेपर्यंत म्हटलं तर कुठल्या घरामध्ये कधी वाद होणार नाही. जसं आपल्या सख्या भावांना आपण भाऊ मानतो, तसं आपल्या धीरांना भाऊ मानलं पाहिजे. ऐका, धुरीवाडी देवगड गडी तामाणे यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. जाणवी संत वचनाला ज्ञाना तुका गौरवाला, आहे दुनियाई होत्या तुझी रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम जाते आनंदाचे धाम जाते गाऊ वाचे नाम रे
Thank you.